अजून कशी आली नाही आई? आई, अरेस तू? ये वेलकम. तुझी ये लवकर ये. बस 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 बस. शांत हो. थंडगार पाणी आणि जकास चहा घेऊन येते. हा छे, ते सगळं नंतर. हा. बाई आधी एसी लाव. कसलं उकडतंय. आणि हे बघ, हा. अगदी सगळे 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 एसी लाव. ओय. तुझ्या घरी म्हणा एकच एसी असेल. असो. आई, तू माझ्या घरी आलीस आणि तुला अनुला बोलायचंय, लक्षात आहे ना? ते लक्षात आहे ग. पण खरंच का ग तिच्या नवऱ्यानं तिला जंगलात एकटीला सोडून दिलं? सोडलंच होतं, पण आली ना परत. आई, दुसरी कुठली तरी बाई असती तर? हा हा. बर आई, आता मी मंदारच्या आईला बोलवणार आहे. लक्षात आहे ना काय बोलायचे? पाठ झालंय का? सगळं लक्षात आहे. हे बघ, तू त्यांना बोलवतं खरी, मग बघ माझी ऍक्टिंग. ऑल द बेस्ट. बोलवू? रेडी? आई, आई, आई बघा कोण आले आपल्याकडे. कोण आलंय ग? आई, अगं बाई, सुमे दादाई तुम्ही? बसा ना बसा. कशाला आलात? आ? म्हणजे अशा अचानक कशा आलात? बऱ्या आहात ना तुम्ही? मी बरी आहे हो. मला वाटलं तुम्हाला आधाराची गरज आहे म्हणून मी आले. म्हणजे मला कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचंय. अहो, मध्ये नाही का तुमच्या नातवाला अटक झाली? बातम्यांमध्ये बघितलं आम्ही. अच्छा अच्छा, म्हणजे त्याचा आधार द्यायला तुम्ही आत्ता आला इथे? तुम्हाला खरंच काळजी वाटत असती ना तर तुम्ही नक्की फोन केला असतात मला. नाही पण मला माहिती आहे किटी पार्टीज मध्ये वगैरे तुम्ही खूप बिझी असाल ना. हा, म्हणजे तशी बिझीच होते मी, पण मी म्हटलं उगाच कशाला डिवचायचं ना तुम्हाला. आणि उगाच कुणाच्या अशा गोष्टींमध्ये नाक खुपसाची सवय नाही मला, म्हणून गप्प बसले मी. अनु, अगं ये ना, ये. आई, अनु, अगं एवढ्या वर्षांनी माहेरी कशी काय बुवा? काय ग, किती दिवस मुक्काम आहे? आई, मुक्काम नाही, कायमचीच. अविनाशरावांनी सोडलं सांगितलं होतं ना तुला, विसरलीस का? हो की ग, विसरलेच मी. तू सांगितलं होतंस मला. आणि काय ग अनु, तुझ्या नवऱ्याने तुला असं एकटीलाच रात्रीचं जंगलात सोडून दिलं? बाई, नुसतं ऐकतानाच अंगावर बघ किती काटा येतोय. आणि काय ग, त्याला काहीच वाटलं नाही तुझ्याशी असं वागताना? चले चलो तिकडे लवकर. तर तुम्हाला ऐका, ही काय नादागिरी आहे? पाटकर, नमस्कार. अहो, माझीच माणसं आहे ती. ओळखलंय मी यांना. तेलंगी,
हे काय आहे सगळं? मी तुम्हाला तुमचे पैसे देणार नाही असं म्हणालोय का? तुमचेच पैसे जमा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत माझे. प्रयत्न? कुठे प्रयत्न? पाटकर, तुमचे प्रयत्न ना पाटकर मला दिसतच नाहीये. म्हणून मग मी म्हटलं की माझे प्रयत्न सुरू करावेत. काय काय मिळालं हे सगळं करून? मुळात तुम्ही जी मला मुदत दिली ती अजूनही संपलेली नाहीये तेलंग. तुम्ही अख्खा ऑफिस चेक करा, माझ्याकडे नाहीयेत पैसे तुम्हाला द्यायला. काय करू मी? कसे असतील? कारण तू कामाचा नाहीयेस. कारण जर का कामाचा असता तर पैसे कमवले असते. काय बरोबर ना? मी काय म्हणतो पाटकर, हा? तसंही तू बायकोच्या जीवावर जगतोयस की नाही? हा? आणि तुला एक मुलगी पण आहे. मग पाठवून दे त्या दोघींना माझ्याकडे. माझ्या बायकोचं नाव घ्यायचं नाही हा? माझ्या मुलीच्या वाट्याला जायचं नाही तेलंग. पहिलं आणि शेवटचं सांगतोय, 2-3 वेळा ऐकलं मी गप्प बसलोय. आता मी गप्प बसणार नाही. हे सोड. सोडा त्याला. सर सोडा त्याला. सर काय करताय सर? सोडा प्लीज सर, सोडा त्याला. सर बघितलंस पाटकर, मी तुझ्या बायकोवर आणि पोरीपर्यंत मी कधीही पोहोचू शकतो. सर मरेल तो. माझ्या बायकोचं नाव घ्यायचं नाही तेलंग. माझ्या मुलीच्या वाट्याला गेलास, माझ्या बायकोच्या वाट्याला गेलास ना, मी जीव घेईन तुझा. हे सोड. मी खरंच जीव घेईन तुझा. सर मरेल तो. सोडा सर. तेलंग, तेलंग मी तुमच्या पाया पडतो, हात जोडतो तुमच्या. रिक्वेस्ट करतो तुम्ही इथून जा. आम्ही पैशाची व्यवस्था करतो, पण तुम्ही जा प्लीज. पाटकर, पाटकर, तुझी एवढी हिंमत? माझ्यावरती हात उगारलास? आता बघ मी काय करतो ते. चल. अरे निघणारच आहे. पण आता पाटकर, तुझी उलटी गिनती सुरू. अरे माझ्याकडे काय बघते? आई आई आहे माझी, ती सांगणारच ना तिला मी. आणि तसंही आज न उद्या सगळीकडे कळणारच होतं. आणि शुभदाताई, काही बोलले तर राग मानू नका हा. म्हणजे अनुच्या लग्नाला 17 वर्ष झालीये, पण नीट संसार नाही करता आला तिला. दिव्याची आई, एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, तुम्ही राग मानू नका हा प्लीज. त्याचं काय आहे ना, आमच्या अनुने कसा संसार केला, तिच्या संसारात काय चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याचा अधिकार आम्ही तुम्हाला दिलेला नाहीये. आणि कसं आहे ना, आपल्याला जर एखाद्याला धीर देता येत नसेल तर त्याला डिवचण्याचा प्रयत्नही करू नये. कळलं? बघितलंस दिव्या, म्हणूनच मी इथे येत नव्हते.
मग कशाला आला? आई हो बघितलंस? अगं मी इथे आले होते ती सहानुभूती दाखवायला, आधार द्यायला, पण त्याच्या बदल्यात मिळालं काय मला? अपमान आणि टोमणे. आणि खरं बोलले तर झोमलं तुझ्या सासूबाईंना. म्हणतात ना, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. असो, येते मी. येते नाही, निघतेच. अहो, आता थांबणार नाहीये मी. नाही, तुमची पर्स राहिली आहे. आता निघते मी आणि तू बस इथे आयुष्यभर नवऱ्यानी टाकलेल्या नंदेची आणि तिच्या मुलीची काळजी घेत. समजलं? आई 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 थांब ना. आई ग. अनु, अशा लोकांकडे आपण लक्ष द्यायचं नाही. हं? सर, तुम्ही तेच आहात ना ज्यांनी आपल्या बायकोला रात्री जंगलात सोडलं होतं आणि आज त्यांच्याबद्दल कोणीतरी बोललं म्हणून त्या माणसाचा तुम्ही जीव घ्यायला निघालात? नक्की हे सगळं काय आहे सर? म्हणजे बायकोबद्दलचं प्रेम का बायकोबद्दलचा तिरस्कार? तुम्ही नक्की कसे आहात सर? मी तुम्हाला आज ओळखत नाही. तुम्ही माणूस म्हणून खूप चांगले आहात, फक्त तुमचा जो राग आहे ना तो खूप वाईट आहे. आणि हे सगळं घडले ना, हे त्यामुळे घडले. मला माहिती आहे आजही तुम्हाला वहिनींबद्दल तितकंच वाटतं, म्हणून म्हणतोय सर, राग बाजूला ठेवा आणि वहिनींना घेऊन या. काही झालं तरी अनुप्रियाला घ्यायला मी जाणार नाही. असं नका करू सर. आपण रागाच्या भरात चुकीचे निर्णय घेतो आणि त्याचा पश्चाताप आपल्याला नंतर होतो. तुम्हाला देखील होईल. हे शब्द माझे लक्षात ठेवा सर. माझे शब्द लक्षात ठेव. अनुप्रिया घरी परत येणार आणि तिची ती परत येणार. लक्षात ठेव. पिहू प्लीज शांत हो. अगं मला कळतंय काय त्रास होतोय तुला. मी कशी शांत होऊ? कुठले बाबा आपल्या मुलीशी असं वागतात? कुठला नवरा आपल्या बायकोशी असं वागतो? खरंच हे ना जरा जास्तीच झालंय. पण मला एक कळत नाहीये की ह्या सगळ्यावर तुझ्या घरातले तुझ्या बाबांना काहीच कसं बोलत नाहीयेत. बाबांच्या रागापुढे कोणाचं काही चालत नाही. बरं काकू कशा आहेत आता? आई पण खूप शॉक मध्ये आहे रे. तिला खूप त्रास होतोय. एकतर तिला प्रथमची भयंकर आठवण येते. मला ना सारखी भीती वाटते आई त्या घरी निघून जाईल. अगं मग प्रथमलाच तुम्ही तुमच्या आजोबांकडे का घेऊन जात नाही? मी तेच करणार होते. मी प्रथमला गेल्यास त्याच्या शाळेत जाते. एकदा का प्रथम घरी आला, आईला भेटला ना, की आईला बरं वाटेल. ओके, आय कॅन अंडरस्टँड की या सगळ्यामध्ये तुझ्या स्टडीजवर किती अफेक्ट होत असेल. पण तू काळजी करू नको. तुझ्यासाठी मी सगळ्या नोट्स काढून ठेव. थँक्यू, खरंच थँक्यू सो मच. प्लीज, थँक्यूची वगैरे गरज नाही. बरं मला सांग, अजून किती दिवस आजोबांकडे राहणार तुम्ही? माहित नाही रे. म्हणजे खरं तर त्या घरी पण राहावंसं नाही वाटत. म्हणजे आमचं घर कसंही आणि कितीही टॉक्सिक असलं ना तरी खूप आठवण येते घरची. आईचं पण तसंच झालंय. सगळं कधी नीट होणार आहे काय माहित. बरं तू बस, मी पैसे देऊन आलो.
बाबा एक विचारू का हो? तुम्ही मला आज घ्यायला का आला? काय ना, तुझे आजी आजोबा तुला त्यांच्याकडे घेऊन जाण्यासाठी येतील. तू त्यांच्याकडे जाऊ नयेस म्हणून मी स्वतः तुला न्यायला आलो. बाबा मला आई आणि ताईची खूप आठवण येते. ऍक्च्युली काय झालंय, तुमच्यामध्ये काही भांडण झालंय का? मग आपण ते मिटवू ना. आई घरी नसली की मला खूप बोर होतं. तुम्हाला नाही होत का बोर? सांगा ना बाबा. आईनी ना खूप मोठी चूक केली आहे बाळा, अक्षम्य चूक केली आहे. आणि ज्या चुकीची शिक्षा म्हणून आई तुझ्या आजी आजोबांकडे है ना, त्यांनी माफी मागितली तर बहु गोष्टी बदलतील कदाचित. एवढंच ना? मग मी सांगतो ना त्याला माफी मागायला. ती मागेल माफी. आणि तसंही ती तुम्हाला सॉरी सॉरी म्हणतच असते. यावेळेस पण म्हणेल. यावेळी नाही म्हणणार. चूक खूप मोठी आहे. कारण बघूया, तू कशाला या गोष्टीचं टेन्शन घेतोस. पण एवढं लक्षात ठेव, तुझ्या आईनी, तुझ्या ताईनी, तुझ्या आजी आजोबांनी यापैकी कोणी फोन केला तरी सांगायचं मी येणार नाही. हं? नाही काय आहे, माझ्या डोक्यात एक जरा गोष्ट आहे. म्हणजे एका ठिकाणी मला तुला घेऊन जायचंय, लवकरच काही पैसे येणार आहेत माझ्याकडे. तर एक विचार चालू होता की तुला एक नवीन फोन घेऊन द्यावा. चालेल बाबा. नाही नाही, तसं काही नाही झालं. माहेर गेली येईल ती. माहेरी पण ती अशी जात नाही कधी. म्हणजे काय झालं नाही नेमकं? नाही, येईल येईल ती. अरे वा, मात्रे काकू. भाऊजी अहो, हे काय ऐकते मी? अनु रागावून माहेरी निघून गेलीये. जा. हा, काही म्हणालात का तुम्ही? अहो अनु कुठे, म्हणजे माहेरी का गेली ती? आणि किती दिवस इथे राहणार आहे? कसं आहे ना काकू, हा आमच्या घरातला विषय आहे. त्यामुळे तुम्ही नसता चौकशा का करताय? अहो भाऊजी, असं काय करताय? हे बघा, नवरा बायकोंमध्ये भांडणी होत असतात हो. म्हणजे एकाने जर नमतं घेतलं ना तर होतं सगळं सुरळीत. फक्त वयाने माझ्यापेक्षा मोठ्या आहात ना तुम्ही, म्हणून मी काही बोलत नाहीये. पण तरी एक रिक्वेस्ट आहे, हे नसते उपदेश मला करू नका. नाहीतर काय, हिला खूप कळवळ आहे ना अनुचा. नाही, काम कर, तुझ्याचकडे नेऊन ठेव तिला. खरंच तुम्ही लोक आहेत ना, कधीच सुधारणार नाहीयेत. धन्य आहात. तुमच्यामुळेच गेली ती घर सोडून. नाहीतर ती अशी घर सोडून जाणाऱ्यांमधली अजिबात नाहीये. तिच्या प्रथमला सोडून तर ती कधीच जाणार नाही. खरंच धन्य आहात तुम्ही लोक, धन्य. पण मला एक कळत नाहीये, तुम्ही अनुला जाऊ तरी कसं दिलं? अहो, एवढी सोन्यासारखी मुलगी ती, हे तुम्ही अजिबात चांगलं केलेलं नाहीये. तुम्हाला तुमच्या कर्माची फळं ही भोगावीच लागतील. बघाच तुम्ही. ए गप्प बस. माझ्याच घरात येऊन मला उपदेश करतेस? चालते हो माझ्या घरातून. हो, जाणारच आहे. कोण थांबणार आहे इथे? बघा तुम्ही. अवी, हळूहळू ही बातमी सगळीकडे पसरणार. आपली बदनामी होणार रे बाळा. पण मग मी काय करू? काही करून अनुला घेऊन ये जा घरी, नाही तर मी आजारी पडेन. सगळ्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मला नाही जमणार. अनु, अगं किती वेळ झाला तू फेऱ्या मारतेस? बस एका जागी. अगं माझे पाय दुखतायत. आई, कधी एकदा प्रथमला बघते असं झालं. येईल पिहू, प्रथमला नक्की घेऊन ये. अगं हो, पण तो शिरा गार होतोय त्याचं काय? त्याला ना असा गरम गरम शिरा लागतो. आता बघ, तो आला ना की म्हणेल, आई
माझा आवडता शिरा केलायस ना, दे दे पटकन दे, पटकन दे. ही बघ आलीस पिहू. आलीस तू? प्रथम कुठे आहे? प्रथम, प्रथम. पिऊ, प्रथम कुठे आहे? आई मी त्याच्या शाळेत गेले होते, पण वॉचमन काकांनी सांगितलं की तो आधीच निघून गेला होता. पिऊ असं काय ग? तू का उशिरा गेलीस? तू उशिरा गेलीस म्हणून तो निघून गेला असेल. तुला त्याच्या शाळेचं टायमिंग माहिती होतं ना, तू आधी जायला पाहिजे होतं म्हणून तो निघून गेला. आई मी उशिरा गेले नव्हते, बाबा लवकर पोचले. हवी हो, तेच घेऊन गेले प्रथमला, असं वॉचमन काकांनी मला सांगितलं. अविनने असं मुद्दाम केलं. जे काय मुद्दामच केलंय त्यांनी. आजी तुला माहितीये, आजवर बाबा कधीच प्रथमला शाळेत घ्यायला गेले नाहीयेत, पण आजच गेले, कारण त्यांना आईची आणि प्रथमची भेट होऊच द्यायची नाहीये. अनु, मलाही असंच वाटतंय. अविनाश रावांना असंच वाटत असणार. प्रथमसाठी का होईना, पण तू त्या घरी पुन्हा जाशील.